नांदणी मठातील माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न केले जात आहेत। हाय पॉवर कमिटीच्या तातडीने बैठक व्हायला हवी, यासाठी प्रयत्न करू असं मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलेलं आहे। माधुरीला परत आणण्याच्या प्रक्रिया न्यायालयीन बाब असतानाही लोकभावनेचा आदर केला जाईल असंही आबिटकर म्हणाले। शेट्टींनी आंदोलन केलं, 13 सप्टेंबरची मुदत दिलेली आहे राज्य सरकारला, नाहीतर वर्षाच्या समोर येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। नेमका आता काय परिस्थिती आहे? नाही, कोल्हापूरच्या नांदी मठातल्या जी काय माधुरी नावाची हत्ती नाही की ज्याच्यासाठी संपूर्ण कोल्हापूर सुद्धा एकवटलेले होते आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश दिलेत, विशेषतः राज्य शासनाकडे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वच आंदोलकांच्या बरोबर जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख आमदार लोकप्रतिनिधींच्याबरोबरची बैठक घेतली आणि त्या पद्धतीने शासनाने पॉझिटिव्ह अशा पद्धतीची संपूर्ण ॲफिडेव्हिट देण्याबद्दलची संमती दर्शवली। रिलायन्स ग्रुपनं सुद्धा त्यांच्याकडून या सगळ्यासाठी तिथं नांदणी मठावरती माधुरी हत्तीनीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व जे काही उपाययोजना करायच्या आहेत, शेड बांधणं असेल, तिच्या सुरक्षिततेचं, तिच्या आरोग्याची काळजी घेण्याबद्दल ते सुद्धा काम सुरू केलंय। पण निश्चितपणानं हाय पॉवर कमिटीची बैठक तातडीने झाली पाहिजे। मी पीसीएफ वाईल्ड लाईफ यांच्याशी बोललोय, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम स्पीडअप होणं गरजेचं आहे, कारण माधुरी हत्तीन हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व जनतेच्या जिव्हाळ्याचा, आत्मीयतेचा आणि आपुलकीचा विषय आहे। एक वेगळ्या भावनेनं सगळेच कोल्हापूरकर बघतात, त्यामुळे याला गतिमानता करण्यासाठी प्राधान्यक्रमानं मी काम करू। न्यायालयीन बाब ही त्यांच्या पद्धतीनं चालत असली तरी जो लोकभावनेचा आदर करायला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीचा प्रयत्न करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं आम्ही सगळेच मंडळी सूचना देऊ, तात्काळ कारवाई करण्यासाठीच्या किंवा तातडीनं या सगळ्या गोष्टीची उपाययोजना करण्याबद्दलचे निर्देश द्यायला पाहिजे, ते आम्ही देणार आहोत। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।